आज रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन आणि सकाळ ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून आपण अवशेषमुक्त शेती या विषयावर विचारमंथन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आज आपण अशी कार्यशाळा वगैरे काही घेत नाही आहोत. आपण आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतायत अशा सगळ्या तज्ज्ञांना आपण एकत्र आणलेलं आहे. आणि आपला एक मोटो असा आहे, आज आपण जर पाहिलं की सेंद्रिय शेती असेल किंवा अवशेषमुक्त नैसर्गिक शेती असतील किंवा वेगवेगळ्या संकल्पना आहेत, याला फार मर्यादा येताना दिसत आहेत. पण एक पद्धत जी आहे अवशेषमुक्त शेती पद्धती, ही अतिशय म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाला बरोबर घेऊन जाणारी पद्धत आहे. त्या अनुषंगाने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी सर्वप्रथम आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आजच्या अवशेषमुक्त शेती पद्धती विचारमंथन या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो. रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन अर्थात रोमिफ आणि सकाळ ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था SILC यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यशाळेचं आयोजन आपण केलेलं आहे. या कार्यशाळेमागचा उद्देश मुळातच हा आहे की आज आपण अनेक वर्षांपासून बघतोय की सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने आपल्यापैकी प्रत्येकजण प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांजवळ ती कार्यशक्ती आहे, आपल्या सर्वांजवळ ती कार्यक्षमताही आहे. आणि त्याच दोन शक्ती जर एकत्र झाल्या तर मला वाटतं एक मोठा कार्यक्रम, मोठं जे काही आपल्याला अचीव करायचं आहे ते उद्दिष्ट साध्य करणं सोपं होईल. आणि याच अनुषंगाने डॉक्टर प्रशांत नाईकवाडी रोमिफचे जे चेअरमन आहेत, डॉक्टर प्रशांत आणि आमचं सातत्याने यावर बोलणं असायचं की आपल्याला काहीतरी याच्यात करता येईल का. आणि त्याच्यातूनच आज ज्या लोकेशनला आपण सकाळनगरला आलेला आहात, या सकाळनगरच्या SILCमध्येच रोमिफ या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि तिथूनच या रोमिफचं हे रोपटं रोवलं गेलं आणि आपल्याला या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आज जो काही विचारमंथनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, यामध्ये मला निश्चितच खात्री आहे की आपल्या सर्वांचे जे इनपुट्स या ठिकाणी मिळतील, ते इनपुट्स आज आपण बघतोय की अनेक बाजारामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. ज्या लोकांना सेंद्रिय शेती करायची आहे तिथेही बरेचसे गैरसमज आहेत. तर गैरसमज दूर करून नेमकी जी पॉलिसी आहे, नेमकं जे धोरण आहे, त्यातही आपल्याला काही सुधारणा करण्याची गरज आहे का, हे लक्षात घेऊन आज आपल्यासारख्या मान्यवरांना या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे. सकाळ आणि ॲग्रोवन आपल्याला सर्वांना परिचित आहे, जास्त काही सांगत नाही. सकाळ 92 वर्ष जुना मीडिया ग्रुप आहे आणि सकाळने 2005 साली ॲग्रोवन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. आणि ह्या ॲग्रोवनच्या माध्यमातून गेली 20 वर्ष सातत्याने आपण शेतीविषयक विविध टेक्नॉलॉजीज, विविध यशोगाथा, सरकारचे धोरण असतील, सरकारचे निर्णय असतील, यावर सातत्याने आपण फोकस करतो आहोत. आणि ॲग्रोवन आज शेतकऱ्यांचाच नाही तर अनेक नॉन ॲग्रिकल्चर जे प्रोफेशनल आहेत त्या सगळ्यांच्या माहितीचा एक दुवा झालेला आहे, एक शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत झालेला आहे. आणि ॲग्रोवनची विश्वासार्हता एवढी आहे की ॲग्रोवन जे काही पाऊल उचलतं ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असतं की सगळ्या गोष्टी चाचपडून, मग ती अगदी यशोगाथा असेल, कुठल्याही बातम्या असतील किंवा कुठलाही लेख असेल, त्या सर्व लेखांच्या कंटेंटची शहानिशा करूनच आपण कोणताही लेख किंवा हे प्रसिद्ध करत असतो. आणि त्यामुळेच ही विश्वासार्हता लक्षात घेऊन आज हा कार्यक्रमसुद्धा डॉक्टर प्रशांत नाईकवाडी आणि आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेतला. कारण आपल्यासारखे मान्यवरसुद्धा या निमित्ताने या संस्थेमध्ये आलेत, याचा मला आनंद वाटतो. कारण या संस्थेचं नातं मी गेली 18 वर्ष सकाळ माध्यम समूहामध्ये कार्यरत आहे आणि ॲग्रोवनचा फाउंडर मेंबरसुद्धा आहे. त्यामुळे मला फार जिव्हाळा आहे की ॲग्रिकल्चरमध्ये माझा बॅकग्राऊंड हे ॲग्रिकल्चरचंच आहे. प्रशांत नाईकवाडी आम्ही बॅचमेट. आणि याच्यातून एक मला कळकळीची मला अशी हे वाटते की मला ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. तर जी लोक आपल्या माध्यमातून आपल्याशी जोडू पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण काही देऊ लागतो. तर त्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम या कॅम्पसमध्ये आपण आयोजित केला. तर आजच्या कार्यक्रमाला या निमित्ताने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर व्यंकट माहिंदे सर आलेले आहेत. सरांचंही मी स्वागत करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख सर आलेले आहेत.
त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदचे शिक्षण व संशोधन संचालक माजी संचालक जरी असले तरी पण आमचे सहयोगी आणि आमचे मित्र डॉक्टर हरिहर कौसडीकर सर परभणीहून आले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीची चळवळ महाराष्ट्रामध्ये ज्यांनी रोवली आणि त्यांचा सेंद्रिय शेतीमध्ये पुढे नेण्यात सगळ्यात मोठा मी म्हणतो अतिशय सिंहाचा वाटा अशा वसुधाताई सरदार या ठिकाणी आले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. बारडकर सर असतील किंवा कोठावदे सर असतील, दुर्गुडे सर असतील आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी डोळे साहेब आहेत, सगळेच, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, परंतु सगळ्यांचं योगदान यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतंय आणि यात पुढेही आपल्याला मिळावं या हेतूने आपण ही कार्यशाळा आजचं विचारमंथन आयोजित केलेलं आहे. अधिक वेळ न घेता या कार्यक्रमासाठी मी आपले मान्यवर डॉक्टर माइंदे सर, डॉक्टर देशमुख सर, वसुधाताई सरदार आणि डॉक्टर कौसडीकर सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आयोजित चेअरवर स्थानापन्न व्हायचं आहे. 1-2 मिनिटाचं फक्त आपण आपली जी फॉर्मॅलिटी, आपण उद्घाटन कार्यक्रम नाही म्हणू शकत, पण एक रोपट्याला पाणी घालून आपण त्याची सुरुवात या कार्यशाळेची करूया आणि पुढील कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया. सरांना विनंती. डॉक्टर राजाराम देशमुख साहेबांना आपण सर्वजण ओळखतात. ते माझे कुलगुरू आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे. तर सुरुवात आपण सरांपासूनच करूया. सर, जर आपल्याला अवशेष मुक्त शेती तंत्रज्ञानामध्ये जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बियाणांचा येतो. तर बियाणांमध्ये आता आपलं नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन सांगतो की तुम्ही सेंद्रिय शेतीचे बियाणं वापरा किंवा परंपरागत बियाणं वापरा किंवा हायब्रिड, परंतु कुठल्याही प्रकारचं सीड ट्रीटमेंट न केलेले, रासायनिक सीड ट्रीटमेंट न केलेले बियाणं वापरा. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप जे आहेत, जीएम क्रॉप्स, गुणसूत्र अभियांत्रिकी पद्धतीचे जे पिकं आहेत ते आज संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जात आहे. आज वेगवेगळ्या पिकांचे वाण जीएमओचे शोधले जात आहेत आणि अतिशय व्यावसायिक पद्धतीने पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात त्यांचं आज सगळ्या मार्केटमध्ये म्हणजे त्याचं पसरणं सुद्धा चालू आहे. कॉन्सल्ट वगैरे सारख्या कंपन्या त्याच्यामध्ये काम करतात. जर आपल्याला अवशेष मुक्त शेतीचा विचार करायचा असेल तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे जीएम जे क्रॉप आहे ते कितपत योग्य आहे, त्याचं भविष्य आपल्या देशामध्ये काय असेल आणि ते वापरावे की नाही या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं. रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक यातला फरक तर आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे असं मला वाटतं. आणि आता विलास शिंदेनी सुद्धा जे सांगितलं की अवशेषमुक्त कुठल्याही रसायनाचा अवशेष राहणार नाही अशा प्रकारचं अन्न आपल्याला खायला आवडेल सगळ्यांनाच. तब्येतीच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने ते चांगलं आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते चांगली गोष्ट आहे. मग हे करत असताना आपण एकदम ऑर्गॅनिककडे जे वाटचाल करायचा प्रयत्न केला याविषयी खूप मंडळी आग्रही होती असं म्हणायला हरकत नाही. आणि 2007ला मला वाटतं आपण तो रिपोर्ट दिला गव्हर्नमेंटला. मी त्याचा अध्यक्ष होतो, वसुधाताई त्याच्यामध्ये होत्या, दिलीप बराडकर होते, बरीच मंडळी त्याच्यामध्ये होती त्या कमिटीमध्ये. अर्थात त्याच्या मर्यादा आपल्याला माहीत आहेत की ऑर्गॅनिक शेती किंवा त्याला काय म्हणतो आपण दुसरं सेंद्रिय शेती म्हणजे सस्टेनेबल शेती किंवा शाश्वत शेती हे काही समीकरण बरोबर नाही आहे. हे अर्धसत्य आहे.
सस्टेनेबल शेती तुम्ही कधी म्हणू शकता, ठीक आहे तुमचं पर्यावरणाचं हे राखलं जाईल, जमिनीची प्रत चांगली राहील, पाण्याची प्रत चांगली राहील, पण उत्पादनाचं काय? उत्पादन अपेक्षेप्रमाणे जर मिळालं नाही आणि त्याच्यातून जर आर्थिक उत्पन्न जर शेतकऱ्याला मिळालं नाही पुरेसं, सगळा खर्च मीट आऊट करून त्याचा चरितार्थ भागवणारं, असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला सस्टेनेबल कसं म्हणणार? शाश्वत आपण ज्यावेळेला म्हणतो एखादी गोष्ट शाश्वत आहे, याचा अर्थ ती सेल्फ सपोर्टिंग असली पाहिजे, स्वावलंबी असली पाहिजे, त्यातून सगळा खर्च वजा जाऊन, शिवाय त्याचं स्वतःचं पण त्याच्यावर पोट, त्याचं कुटुंब जे अवलंबून आहे ते राहिलं पाहिजे. तर या दृष्टीने रेसिड्यू फ्रीकडे जाणं हे निश्चितच खूप अगदी बरोबर आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कुणाला शंका असायचं कारण नाही. आता रेसिड्यू फ्रीकडे जात असताना मला जो प्रश्न विचारला आहे तो बियाण्यासंबंधीचा आहे आणि पर्टिक्युलरली GM. आता GMचं तर नंतर येतो मी, पण कुठल्याही व्हरायटीचं कुठल्याही पिकाचं बियाणं आपण जर वापरलं तर ते बियाणंसुद्धा अगदी तुम्हाला म्हणजे अगदी संकर नको, अगदी देशीच वाण पाहिजे असं काही म्हणायचं काही कारण नाही. कारण त्यापासून जे अन्न तुम्हाला मिळणार आहे, बियाण्यापासून काही कुठल्याही प्रकारचं इन्सेक्टिसाईड, आपण आता तुम्ही म्हटलं की त्याला इन्सेक्टिसाईडची ट्रीटमेंट नसावी, म्हणजे केमिकल इन्सेक्टिसाईडची ट्रीटमेंट नसावी, ओके, हे अगदी बरोबर आहे. पण जमिनीमध्ये ज्या बुरशी असतील त्या बुरशीपासून संरक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक त्या बुरशीनाशकाचं हे केलं पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे त्या बुरशीला कसं का होईना तुम्हाला तो प्रतिबंधता करणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिकच्या नावाखाली आपण काय केलं की हे केमिकल सगळे बंद करा, केमिकल सगळे बंद करा, पण त्याला अल्टरनेटिव्ह तुम्ही दिले का? अल्टरनेटिव्ह आहेत, पाहिजे तेवढे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत, पण ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तिथे आपण मागे पडतो आहे. जसं बायोफर्टिलायझर आहेत, बायोफर्टिलायझर, बायोपेस्टिसाईड. आता मला तुम्ही प्रश्न विचारला तिकडे मी येतो, पण बियाण्यापेक्षाही खरं जास्त महत्त्वाचं जर काय असेल ना तर पेस्ट आणि डिसीज कंट्रोल. ऑर्गॅनिकमध्ये पेस्ट आणि डिसीज कंट्रोल हा खरा महत्त्वाचा आहे. तुम्ही लावलं, एखादं पीक लावलं, द्राक्ष लावले, डाळिंब लावलं, काय असेल ते हे लावलं, ऊस लावला, आणि त्याच्यावर येणारी पेस्ट जर तुम्ही कंट्रोल करू शकला नाही तर तुम्हाला उत्पन्न किती मिळणार आहे? 50% तर नक्की घट होणार आहे. त्यामुळं पेस्ट आणि डिसीजच्या कंट्रोलसाठी जे काही ऑर्गॅनिक साधनं उपलब्ध आहेत, प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, मित्रकिडी असतील किंवा ज्याला आपण जैविक घटक म्हणतो किंवा जैविक कीटकनाशकं आहेत, यांचा वापर आपल्याला करावा लागेल आणि ते खेडोपाडी प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या गरजेप्रमाणे ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यामुळं तालुक्यामध्ये निदान 4-4, 5-5 ठिकाणी अशा लॅबॉरेटरीज असल्या पाहिजेत शासनाच्या, किंवा इव्हन खाजगी असायला हरकत नाही. त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल अर्थात तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. पण अशा लॅबॉरेटरीज जर असतील आणि त्यांनी जर उत्पादन याचं करून शेतकऱ्याला पाहिजे त्यावेळेला जर ते उपलब्ध करून दिलं तर आपल्याला ऑर्गॅनिककडं नक्कीच वाटचाल करता येईल. ऑर्गॅनिक लांब राहिलं, समजा रेसिड्यूपर्यंत जायचं असलं तुम्हाला, तर रेसिड्यू फ्रीमध्ये काय आहे की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आता समजा कुठलंही अन्नधान्याचं हे असेल तर आपल्या रिकमेंडेशन पूर्वीपासून अशा आहेत विद्यापीठाच्या की पीक काढणीच्या आधी निदान 3 आठवडे कुठली फवारणी करायची नाही कीटकनाशकाची, त्याच्या आधी करा. किंवा फळं असतील, भाजीपाला असेल, याच्यामध्ये ज्यावेळेला व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असतो, काही वाढ पिकाची चालू असते, तोपर्यंत फ्लॉवरिंग किंवा फ्रूट फॉर्मेशन हे होत नाही, त्याच्या आधी तुम्ही रिगरस जरी त्याच्यावरती तुम्ही काही इन्सेक्टिसाईडचा वापर केला त्याचे रेसिड्यू राहत नाहीत, पण पीक मात्र रेसिड्यू फ्री राहतं. आता याला तुम्ही म्हणाल हे ऑर्गॅनिक आहे का? नाही, ऑर्गॅनिक नाही, पण रेसिड्यू फ्री येस. मग आपली गरज जर भागत असेल त्याच्यामधून तर निश्चितच रेसिड्यू फ्रीकडे तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यातून तुम्ही पुढे जाऊन जर ऑर्गॅनिक करू शकला वेल अँड गुड, त्याला नको कोणाला आहे, त्याचा विरोध कोणाचं असायचं कारण नाही त्याला. पण प्रॅक्टिकल सोल्युशन देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याचं उत्पन्न आणि आपली एकंदरीत अन्नधान्य आणि सगळ्या फळं भाजीपाला वगैरे काय असेल, चारा असेल, ह्या सगळ्याची गरज, ही गरज भागणं गरजेचं आहे. आता शीडकडे मी येतो. GMOच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तुम्ही ऑर्गॅनिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण की एका
पिकातला जीन दुसऱ्या पिकामध्ये वापरतो. किंवा आता जसं बीटी कॉटनचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा एक बॅक्टेरियामधला जीन आहे. किंवा अगदी माशातला जीन टोमॅटोमध्ये वापरला त्याचं हे वाढवण्यासाठी, लाईफ वाढवण्यासाठी. आता ह्या GMOचे अनेक फायदे आहेत, पण मग त्याला विरोध ऑर्गॅनिकमध्ये आहे. ऑर्गॅनिकवाले म्हणणार की नाही नाही ते GMO चालत नाही, ऑर्गॅनिक काय हरकत आहे. खरं म्हणजे सगळ्या गोष्टीला जर तुम्हाला त्याच्यामधून प्रतिबंध करण्याची ताकद त्या तंत्रज्ञानामध्ये आहे, किडीपासून संरक्षण करण्याची, रोगापासून संरक्षण करण्याची, आवर्षणापासून संरक्षण करण्याची, सॅलिनिटीपासून संरक्षण करण्याची, जे म्हणून काही आपल्याला आज ॲग्रिकल्चरमध्ये ज्या अडचणी आहेत याच्यासाठी तुम्ही चांगलं संशोधन करून जर ते जीन्स, ते जनुकं शोधून काढले, मग ते ॲनिमलमध्ये असतील, प्लॅनमध्ये असतील, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये असतील, जिथे कुठे असतील, ते जर घेतलं. अगदी साधं एक उदाहरण तुम्हाला देतो मी की बाजरीसारखं पीक आहे की ते खूप ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याकडं चांगलं येतं. खूप जास्त तापमानामध्ये पण येतं, जास्त पावसात पण येतं, कमी पाण्यावर पण येतं. आणि गव्हाला मात्र थंडी पाहिजे, भरपूर पाणी पाहिजे, भरपूर थंडी पाहिजे, तर गव्हाचं उत्पन्न चांगलं येतं, नाहीतर येत नाही. म्हणजे 1/3 जरी तुम्ही त्याचं पाणी आणि खतं जर कमी केले तर 2/3पेक्षा जास्त त्याच्या उत्पन्नात घट येते. म्हणजे हे प्रयोगाच्या अंती सिद्ध झालेलं आहे, तेच मी आपल्याला सांगतो. मग अशा वेळेला बाजरीमधला एखादा चांगला जीन की जो कमी पाण्यामध्ये गहू उत्पन्न करण्यासाठी जर त्याचा उपयोग होणार असेल आणि तो गव्हामध्ये वापरला तर काय आपल्याला ऑब्जेक्शन असंच कारण आहे. आता एक असतं की एक जीन एका ठिकाणी एक काम करतो, तो ज्या वेळेला दुसऱ्या पिकामध्ये जातो तर त्याचा परिणाम काही वाईट होत नाही ना, हे तपासून घ्यावं लागतं. जसं की आता समजा धोत्रामधला एखादा जीन जर तुम्ही वापरला, आता धोत्रा तसंही पॉयझनस आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळं तो जीन वापरायला नको शक्यतो. पण जर वापरून जर त्याचा काही वाईट परिणाम त्या पिकात होणार नसेल, कारण याच्यात पुष्कळ त्या जेनेटिक्समध्ये मी जात नाही, पण त्याचं पोझिशन इफेक्ट अमुक ह्या गोष्टी पण असतात. कुठल्या जीनबरोबर तो जीन जातो आहे त्याच्यावर पण त्याचा परिणाम किंवा त्याचा जे काही परिणाम होणार आहे त्या पिकावर त्याच्यावर अवलंबून असतो. पण एक सरळ आहे की जे काही वाईट जीन आहेत किंवा ज्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, पॉयझनस असं काही त्याच्यापासून प्रक्रिया होऊ शकते, तर असे जीन्स तुम्ही वापरू नका. तर चांगले जीनचा शोध घ्या आणि त्याचा वापर करा. आणि असे GM तुम्हाला रेसिड्यू फ्रीमध्येच काय इव्हन ऑर्गॅनिकमध्ये वापरायला पाहिजेत. माझं तर अगदी ठणठणीत असं त्याच्यावर मत आहे. म्हणजे कुणाचाही त्याला विरोध असायचं कारण नाही, नसावा. आणि जर कोणाचा असेल तर त्याच्याशी आपण चर्चा करायला मोकळे आहोत. कारण जोपर्यंत ते हानिकारक काही त्याच्यातून होत नाही, पर्यावरण आणि आपलं आरोग्य ह्या 2 गोष्टी आपल्याला आज महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं प्रोडक्टिव्हिटी. ह्या गोष्टींच्या दृष्टीने जर त्याचा फायदा होणार असेल तर अशा प्रकारचं बियाणं वापरायला हरकत नाही. अनेक देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे GM बियाणं वापरलं जातं. आता नेहमी आपण वाचतो पेपरला वगैरे सुद्धा, आपण जे सोयाबीन वगैरेचं तेल आणतो, हे करतो, हे कशापासून तयार होतं? सरकीपासून तेल तयार केलं जातं, कपाशीची सरकी बियाणं. हे तर सगळं GM आहे. आता 99% काय 100% म्हटलं तरी चालेल. तर कॉटन हे तर जे, मग याचा काय परिणाम झाला, काय वाईट परिणाम झाला? नाही झाला. आता अनेक वर्षे 25 वर्षे झाली आता आपण त्याला बीटी कॉटनला इंट्रोड्यूस करून, आणि या नावाखाली पुष्कळ वेळेला आपण त्याला विरोध करतो. बीटी ब्रिंजलसारख्या गोष्टीला आपण विरोध केला आणि तेच आपलंच बियाणं वापरून बांगलादेशनी संबंध बीटी ब्रिंजल मोठ्या प्रमाणावर वाढवलं. काही नाही झालं, कुठेही काही दुष्परिणाम दिसून आलेला नाही आत्तापर्यंत तरी. त्यामुळं उगीच अरे वाघ आला रे आला का, काय लांडगा आला रे आला म्हणतात ना, तसं ते भीती दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तुम्ही शोध घ्या, संशोधन करा, त्याच्यामध्ये काही वाईट असेल तर त्याचं पुढे मांडा की नाही याला आमचं ऑब्जेक्शन आहे, कारण का तर याचा परिणाम असा दुष्परिणाम होतो हे दाखवा आणि मग तुम्ही त्याला विरोध करा. तर अशा प्रकारे मला सांगायचं की बियाण्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आणि रेसिड्यू फ्रीमध्ये तर अजिबातच नाही. पण इव्हन ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा नाही. माझं स्वतःचं मत हे आहे की ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा नाही. पण ऑर्गॅनिककडे जाण्याऐवजी आज आपण रेसिड्यू फ्रीचा मुख्यतः विचार करतो आहे आणि ते जास्त सस्टेनेबल आहे, ते जास्त अधिक योग्य गोष्ट आहे असं मला वाटतं. सर थोडं एक प्रश्न आणखी विचारतो, महत्त्वाचा आहे. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझमची जी पिकं आहेत
त्याच्याबरोबर क्रॉस पॉलिनेशन होऊन आपली जी स्थानिक प्रजाती आहे ती नामशेष होत चाललेली आहेत. यात किती नाही नाही काही तथ्य नाही. नॉमिनेशन व्हायचं त्याचं नामशेष व्हायचं काही कारण नाही. आता एक कसं झालं, सुरुवातीला असं एक होतं की बीटी कॉटन आल्यानंतर समजा शेजारी तुमची दुसरं कॉटनची व्हरायटी आहे, एखादी नॉर्मल व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन जर झालं तर त्याच्यामध्ये तो बीटी जीन जाईल असं हे. आता बीटी जीन गेल्यामुळं काय होणार आहे, त्याचे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनसाठी बदलणार नाही आहे, ते तर मटेरियल राहणार आहे तसं. म्हणजे असं काही अगदी एवढं त्याचं हे मानायचं काही कारण नाही. इतकं काही बीटी कॉटन हानिकारक नाही की जेणेकरून तुमची एखादी व्हरायटी. ऑन दी कॉन्ट्री माझं म्हणणं असं आहे की आपण विनाकारण त्या हायब्रिडच्या मागे लागलो. पुष्कळ देशांमध्ये बीटी कॉटनचा वापर केला आहे, करता आहेत आणि तो सगळं सरळ व्हरायटीमध्ये करतात. आज जर आपण व्हरायटीमध्ये जर तो जीन इंट्रोड्यूस केला असता तर इतकं महागडं बियाणं दरवर्षी शेतकऱ्याला घ्यावंच लागलं नसतं, त्यांनी स्वतःचंच बियाणं वापरलं असतं पुन्हा. त्यामुळं हे परत त्या ठिकाणी काय होतं की मग ते काही बियाणे कंपन्यांचा इंटरेस्ट असतो, त्याच्यावर रॉयल्टी वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर आपण रॉयल्टी मॉन्सेंटोला आजही देतो आहोत त्या बीटी कॉटनच्या नावाखाली. धन्यवाद सर. माहिंदे सरांना प्रश्न विचारतो की सर, आज अवशेषमुक्त शेतीची वाट आपण धुंडाळत असताना AI तंत्रज्ञानाचा वापर आज आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे अद्ययावत मशिनरी आज आपण आपल्या शेती पद्धतीमध्ये वापरत आहोत. परंतु आता रोटावेटरसारख्या जे यंत्र आहेत ते वापरण्यासंदर्भात फार म्हणजे कॉन्ट्रावर्सी निर्माण होते की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती रोटावेटर नाही तर ठोकावेटर आहे. म्हणजे जमिनीच्या मुळांची जी लेवल आहे ती लेवल त्या रोटावेटरमुळे एकदम दबली जाते आणि जी पोरसिटी आपण म्हणतो 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज, 5% मिनरल, 5% सेंद्रिय पदार्थ, अशी परिस्थिती तयार होत नाही. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा या ज्या मशिनरी आहेत यांचा वापर अवशेषमुक्त शेतीमध्ये कितपत आपल्याला फायदेशीर ठरेल? अवशेषमुक्त शेती आणि मशिनरीचा वापर याचा तसा डायरेक्टली काही संबंध नाही आहे. पण आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी उत्तर देतो तुम्हाला. जमिनीची आपण जे मशागत करतो, रोटावेटरचं तुम्ही विचारलं, वरच्या 4-5 इंच थरामध्ये जमीन भुसभुशीत होते आणि वरून दिसायला खूप मऊ आणि सॉफ्ट आपण सीडबेड तयार केला असा आपल्याला भास होतो. परंतु त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवायला लागले. रोटावेटरचा प्रसार खूप झाला, कारण ठराविक 4 इंचानंतर खालचा जो थर असतो तो इतका टणक होतो, हार्ड सरफेस होतो की त्याच्यामुळं खालच्या थरामध्ये जे पर्क्युलेशन व्हायला पाहिजे किंवा जमिनीची मशागत खालच्या थरामध्ये होतच नाही, वरच्या थरामध्ये होते. म्हणून अलीकडे आम्ही सांगायला सुरुवात केली की रोटावेटरचा वापर कमी करा किंवा थांबवा, कारण आपल्याला जर जलसंवर्धन करायचं असेल तर ते खालच्या थरापर्यंत करायला पाहिजे आणि रोटावेटरनं ते साध्य होत नाही आहे. तात्पुरता तो एक उपाय आहे. आता तुम्ही मला इंजिनिअरिंगचा प्रश्न विचारल्यामुळे मी मशागतीवरच बोलायला लागलो कारण आम्हाला वाटलं की तुम्ही दुसरे काय प्रश्न विचाराल त्या. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये तो आताचा उपचार आहे. तो आपण माणसाच्या ऐवजी कृत्रिम आणि ऑटोमेशनकडे आपण वळतो आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला मनुष्यबळावर अवलंबून न राहता ऑटोमॅटिकली आपल्याला जितकं काटेकोर शेती करता येईल तेवढी आपल्याला करणं शक्य आहे. असे यंत्र बाहेरच्या देशामध्ये वापरले जातात. आपल्याकडे पण संशोधन फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आत्ताच नुकती आपण हॅकॅथॉन घेतली होती ना, उसामध्येच बारामतीला झालं आहे. त्याच्या काही मर्यादा आहेत अजून, पण जेवढं काही आता देशामध्ये संशोधन चालू आहे, मला वाटतं येत्या 2-4 वर्षामध्ये आपल्याला काही रोबोट्स आपल्या शेतीमध्ये तण काढण्यासाठी, पिकांची काढणी करण्यासाठी, मशागत करण्यासाठी वापरताना दिसतील. कापूस वेचणीसाठी रोबोट दिसतील आपल्याला. जिथं मनुष्यबळाची कमी आहे, माणसाची मजुरी वाढलेली आहे आणि शेतीचा खर्च वाढतो आहे, तो कमी करण्यासाठी त्याचा फार उपयोग होणार आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितपत फायदेशीर ठरणार आहे? 100% फायदेशीर आहे. ते भविष्याची गरजच आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. कारण आपण आत्ता जे शेती करतो आहे त्यामध्ये ॲक्युरेसी कशातच नाही आहे. आपण
ॲक्युरेसी आणण्यासाठी आपल्याला सेन्सर बेस शेतीच करावी लागेल. आपल्याला जमिनीमध्ये किती ओलावा आहे हे कळल्यानंतरच आपण पाणी द्यायचं. आता ऊसाच्या शेतीचं उदाहरण घ्या, जिथे दर 2 आठवड्याला पाणी ऊसाला द्यायचे, आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं 30 दिवसानंतर पुन्हा पाणी सिग्नल येतं किंवा 30 दिवसपर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरज नाही. म्हणजे 15 दिवसाचं तुमचा एक पाण्याची फेरी वाचली. हे जे फायदे आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, शेतीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे फायदे आहेत. याच्या व्यतिरिक्त केवळ आपल्याला जसंच आपण रेसिड्यू फ्री फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती असं म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा पेस्ट आणि डिसीजेस, रोग आणि किडांचा जो डॅमेज होतो आपल्याकडे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं त्याची ॲडव्हान्समध्ये आपल्याला कल्पना येते किंवा आता हे पेस्ट येणार आहे किंवा रोग येणार आहे. कारण त्याचे जे डायग्नॉस्टिक टूल्स आहेत, ते टूल्स आपल्याला सांगतात की इथे ह्या पेस्टचा आता उपद्रव होणार आहे किंवा हा रोग आपल्याला उपद्रव होणार आहे. तो होण्याच्या अगोदरच आपल्याला कळतं आणि त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतात. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता हे आता येत्या काळामध्ये शेतीची अपरिहार्यता आहे. त्याच्याशिवाय आपल्याला शेती करता येणार नाही. आपल्याकडे संशोधन सुरू झाले, पण आता येत्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारचंही त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं धोरणात्मक म्हणजे पॉलिसी आली आहे. AI पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काढली आता. त्यामुळं त्याचा वापर इतर पिकांमध्ये, ऊसाच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर पिकांमध्ये आपल्याला करून उत्पादन खर्च आपण कमी करू शकतो, हे निश्चितपणे आहे. कारण आता उत्पादन खर्च कसा कमी करणं हा एक मार्ग आपल्याला, आणि फार मोठे यंत्र आपण आता वापरतो, ते यंत्र वापरण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लहान यंत्रंसुद्धा आपल्याला वापरता येतील आणि ते सगळं कामं करू शकतात. मनुष्यबळाची कमीत कमी गरज, अशा प्रकारची शेती करणं ही आता काळाची गरज आहे. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर हरिहर कोसळीकर सरांना प्रश्न विचारतो. सर, आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात मोठी मर्यादा ही अन्नद्रव्य व्यवस्थापनाची आहे. आणि आज आपण कृषी शास्त्रामध्ये असं ठरवलं की अन्नद्रव्य कीड रोग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आता याच्यामध्ये कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, ज्याला आपण अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता म्हणतो किंवा सेंद्रिय कर्ब म्हणतो, किंवा आता जर आपण पाहिलं की 2004 साली, म्हणजे तुमच्याच याच्याप्रमाणे की 2004 साली इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्चने सल्फर हा आता मुख्य अन्नद्रव्यामध्ये आणून ठेवलेला आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर अवशेषमुक्त शेतीमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला एकात्मिक पद्धतीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असलं पाहिजे. तर ते एकात्मिक पद्धतीचं अन्नद्रव्य व्यवस्थापनाला धरून पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस डेव्हलप करता येईल का? दुसरं, सेंद्रिय कर्ब, त्याचप्रमाणे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, एकंदरीतच जमिनीची जी उपजाऊ क्षमता आहे किंवा सामू आहे हे वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं. मुळातच प्रत्येक शेती पद्धतीचा केंद्रबिंदू हा माती आहे. आणि जोपर्यंत आपण या मातीला सजीव करणार नाही किंवा गुणवत्तापूर्ण करणार नाही, तोपर्यंत प्रत्येक शेती पद्धती ही अर्धवट राहणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की जागतिक स्तरावर मातीचं आरोग्य याच्याबद्दल जागरूकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून मागच्या 20 वर्षापासून प्रयत्न केला जात आहे. समजायला माती खूप सोपी आहे, परंतु ती आरोग्यदायी ठेवण्यासाठी तितकीच अवघड आहे. घटक मुळात फक्त 4च आहेत मातीचे, परंतु ह्या 4ही घटकांमध्ये जे असंतुलन झाले त्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत. मुळात आज फूड सिक्युरिटीच्या नंतरची जी गोष्ट आहे त्याला न्यूट्रिशनल सिक्युरिटी हा शब्द आपण ऐकत आहोत. म्हणजे जे काही आपण उत्पादन घेत आहोत यामध्ये आवश्यक असलेले अन्नद्रव्य हे काही योग्य प्रमाणात मिळत नाही आहे. ह्या न मिळणाऱ्या अन्नद्रव्यामुळे जागतिक स्तरावर 2/3 पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्या आहे, ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बाधित आहे. एक ना अनेक अशी अन्नद्रव्य, मग आपण वेगवेगळ्या पद्धतीनं झिंक रिच किंवा मोर्टिफाईड किंवा आयर्न रिच असे नवीन वाण विकसित करत आहोत. पण मुळातच आपल्या जमिनीमध्ये जे आहे हे जमिनीमधलं उपलब्ध करून देणे हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज आपल्यासमोर आहे. कृत्रिमरित्या तयार केलेले खतं हे आपण देऊन जो प्रयोग केलेला आहे त्यामुळे जमिनीच्या काही गुणधर्मांवर परिणाम झालेला आहे आणि त्या गुणधर्माला आता असंतुलित झाले आहे. मुळात आज 3 गोष्टीकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे
की जमिनीमधून जे उपसा झालेले अन्नद्रव्य आहेत त्याची भरपाई करणे. 2, ज्या जमिनी खराब झालेल्या आहेत, वेगवेगळे गुणधर्म बदललेले आहेत, याची सुधारणा करणे. ते पाण्यामुळं असू द्या, अति पाण्याचा वापर असू द्या, रसायनं असू द्या, इतर कुठलेही केमिकल्स असू द्या. आणि 3रं आहे की या जमिनीचं पोषण करणे, म्हणजे नरिशमेंट. जोपर्यंत या तिन्ही गोष्टी आपण करणार नाही, आणि या तिन्ही गोष्टी करण्यासाठी एकमेव एक पर्याय आहे, तो म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आज युरियाचे जे घातक परिणाम आहेत ते दिसले म्हणून आपण सगळ्याच खतांना नाव बोटं ठेवायला लागलो. 2रं DAP आहे. मुळात DAPचा pH हाच 8.2 आहे आणि आपल्याकडच्या जमिनीचा pH 8.2च्या आसपास आहे. मग हे दोन्ही एकत्र चालतात का? तर नाही. पण आपल्याकडे परिस्थिती अशी झाली की भारीचं खत, मोठं खत म्हणून आपण ते सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातं. मुळात त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट काम करतं, पण ते आपण वापरत नाही. मग आता ही जी खतं आहेत, जे खाणीमधून निघालेले आहेत, रेडीमेड मातीमध्येच आहेत, कारण मुळात 45% खनिज पदार्थ मातीतच आहेत. मग ही जी मातीतली खतं आहेत, खाणीतली खतं आहेत, याचा वापर आजही आपण शेती पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकतो. उदाहरणार्थ रॉक फॉस्फेट आहे, याचे कुठलेही अवशेष पिकावर किंवा चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला बियाणावर दिसणार नाही. त्यासोबत डोलोमाईट आहे, याचाही ॲसिडिक सॉईलमध्ये आपण वापर करतो, त्याचेही कुठं तुम्हाला वाईट परिणाम दिसणार नाही. ज्या जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जिप्समचा वापर करतो, याचेही वाईट परिणाम. म्हणजे हे केमिकल्सच आहेत. शेवटी 45% केमिकल्स जमिनीत आहेत. फक्त जे कृत्रिमरित्या आपण युरिया तयार केले किंवा इतर खतं तयार करत आहोत त्याच्या वापराला पर्याय म्हणून जर नैसर्गिकरित्या तयार केलेली किंवा ऑर्गॅनिक खतं जी असतील याचा वापर केला, पर्याय खूप उपलब्ध आहेत. फक्त ते सहजासहजी उपलब्ध नाहीत आणि खूप महागडी आहेत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे पिकांचे अवशेष देखील आपल्याला सहजासहजी खतामध्ये रूपांतरित करता येतात. आज मोठ्या प्रमाणात बायोगॅस स्लरीचा वापर शेतकरी करत आहेत. त्याच पद्धतीनं जे बायोडिग्रेडेबल गॅस तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे, तिथून जे खत तयार करतो त्याला आपण फर्मंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो, याचा वापर जर आपण सर्रास केला, मोठ्या प्रमाणात केला, तर निश्चितच आपण आपल्याला आवश्यक असलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रत्येक पिकासाठी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणून पिकांचे अवशेष हे खूप चांगला पर्याय या अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सर, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हणतो. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपण रासायनिक खतं वापरल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी होतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं, आपल्याला अवशेषमुक्त शेती पद्धतीमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला एकात्मिक पद्धतीचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. मग आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचा असेल तर याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीने कसा आपल्याला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करता येईल, जेणेकरून जे रासायनिक खतं आहेत ते मायक्रोब्सवर म्हणजे जे आपले सूक्ष्मजीव आहे यांच्यावर प्रतिकूल परिणाम करणार नाहीत आणि आपल्याला एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे शेवटी जमिनीचा pH आणि ऑर्गॅनिक कार्बन याचं फार जवळचं नातं आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स वापरल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला, हे चुकीचं आहे. मुळात जर ऑर्गॅनिक कार्बन पाहायला गेलं तर 10% हे मुळंच असतात जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन तयार करतात. कारण मायक्रो रूटलेट्स किंवा जारवा ज्याला म्हणतो, हे जनरेट आणि डिजनरेट सतत होत राहतं आणि त्याच्या माध्यमातून जितकी झाडाची वाढ वर झालेली आहे त्या प्रमाणात मुळं देखील खाली जमिनीत वाढलेले असतात आणि ती मुळं शेवटी जमिनीतच राहणार आहेत, जे बारीक आहेत. जे मोठी आहेत, काशाव्यसनी ज्याला म्हणतो, तेवढं फक्त आपण बाहेर काढलं जातं, पण बाकीचं हे ऑर्गॅनिक कार्बन म्हणून जमिनीतच राहतात. त्यामुळं पहिला प्रश्नाचं उत्तर असं आहे की रासायनिक खतामुळं जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन कमी होत नाही. नंबर 2, आता सध्या सेंद्रिय कर्ब वाढवणे हे क्रमप्राप्त आहे, आवश्यकच आहे. एक छोटा प्रयोग आम्ही विद्यापीठातही केला आणि शेतकऱ्यांच्या शेतावरही केला की आता सहजासहजी जर वाढवायचं असेल तर एक उदाहरण सांगतो. आपण गाजर सगळ्यांना माहिती आहे जमिनीमध्ये येणारं पीक आहे. बीडमध्ये आमचे मित्रपरिवार आहे, त्यांना सांगितलं होतं की ते म्हणे वाढवायचंच आहे ऑर्गॅनिक कार्बन, तर म्हणलं गाजर लावा आणि गाजर काढू नका. एक सोपी पद्धत, 5 ते 7 टन ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर हे जमिनीत रेडीमेड पद्धतीनं मिसळलं गेलं आणि नंतर मग मशागत केली. तर पुढच्या 3ही हंगामात त्या शेतकऱ्यानं अजिबात कुठलंही खत न वापरता उत्पादन घेतलं.
कारण मुळाच्या सानिध्यात म्हणजे रायझोस्पिअरमध्ये रेडीमेड ऑर्गॅनिक मॅटर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, न्यूट्रियंट्स, वॉटर आणि ऑर्गॅनिक मॅटर ज्याच्यामुळं बायोकेमिकल रिॲक्शन सतत होत राहतात, ते आपोआपच मिसळलं गेलं. आता असे पर्याय अनेक आहेत जे इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये दिलेले आहेत, परंतु ते आपण सध्या करत नाही आहेत आणि ते करायला फार अवघड वाटतात. पण जसं आपण म्हणतो की जनरली ताटामध्ये सगळे आपल्या संतुलनासाठी 4-5 पदार्थ वापरतो, तसं अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी ज्या 4-5 पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती जर आपण वापरल्या तर निश्चितच आपण जमिनीचं पोषण करू शकतो. चालेल. आपण हां बोला सर. खरं म्हणजे लॉंग टर्म फर्टिलायझर ट्रायल या नावाखाली देशामध्ये 31 ठिकाणी मागच्या 30 वर्षापासून अशा ट्रायल घेतलेल्या आहेत ICRच्या प्रोजेक्टमध्ये. तर त्याच्यामध्ये ज्या ट्रीटमेंट असतात, एक ट्रीटमेंट असं आहे की 100% सेंद्रिय, दुसरी आहे 100% असेंद्रिय, आणि मधल्या अशा काही ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहेत त्या प्रयोगामध्ये की त्याच्यामध्ये आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर प्रामुख्याने येतो आणि गरजेप्रमाणे रासायनिक खताचा वापर, म्हणजे कमीत कमी रासायनिक खताचा वापर. आणि 30 वर्षाच्या अनुभवानंतर दरवर्षी त्याचं आपण अनालिसिस करतो. तुमच्याकडे असेल तो दरवर्षी अनालिसिस करतो आणि त्याचा रिझल्ट हेच आहे की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हेच आपण शिफारस केलेली आहे आणि दरवर्षीच्या प्रयोगानंतर तेच येतं. त्यामुळं तुम्ही सेंद्रियचा वापर करा, पण असेंद्रिय किंवा रासायनिक खताचा वापर तुम्ही एकदम असं थांबवू शकत नाही. आपल्याला जर स्थैर्यरीतीनं पुढे जायचं असेल तर, पण त्याचा वापर संतुलित करणं आणि कमीत कमी करणं हेच त्या 30 वर्षाच्या अनुभवातून पुढे आलेलं आहे. आणि हेच म्हणून त्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची शिफारस केलेली आहे. खरं म्हणजे तुमचे जे अवशेषमुक्त शेती म्हणतात ना, रेसिड्यू फ्री फार्मिंग, त्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची जोड द्यावी लागेल तर ते तुमचं रेसिड्यू फार्मिंग होईल. म्हणजे त्याच्यात केमिकल वापर आहे कमीत कमी, आणि त्याशिवाय आपल्याला स्थिर येणार नाही. हळूहळू केमिकल कमी करत जा, वर्षानुवर्ष थोडं थोडं सेंद्रिय वाढवा, केमिकल करा, तर स्थिरता येईल. दुसरं आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, अजून त्याच्याकडे ते आपण जाणार आहोत सर, बोलणार आहे. परंतु तो आहेत त्यासाठी लोक म्हणजे मान्यवर आहेत. हां बोला. आहेत. ठीक आहे. तिथं म्हणजे केमिकलचा वापर हा संतुलित करणं, त्या IPM आणि INM ह्या अगदी शिफारस केलेल्या पद्धती आहेत. त्याच्यामुळं रसायनाचा वापर कमीत कमी, सेंद्रियचा वापर जास्तीत जास्त, बायोलॉजिकलचा वापर जास्तीत जास्त करणं आणि संतुलन निर्माण करणं, आणि तेच तुमच्या रेसिड्यू फ्री फार्मिंगकडे घेऊन जाणारं आपल्याला सूत्र आहे. कौसडीकर सर. हां, एक प्रश्नाचा थोडंसं असा अर्थ होता की म्हणजे कौसडीकर साहेबांनी जे सांगितलं की केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं, तर तो कसा कमी होतो ते मी तुम्हाला सांगतो. केमिकलवर आपण इतकी जास्त अवलंबून राहिलो गेलो की नंतर आपण जवळजवळ शेणखत आणि ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष बंद केलं. म्हणजे थोडंसं जनावरांची संख्या पण कमी झाली. आपल्याकडे माहिती आहे की चारा बंदी, कुऱ्हाड बंदी वगैरे वगैरे असं करून आपण जंगल वाढवायच्या दृष्टीने पण प्रयत्न केला, आणि त्यामुळं गायी असतील, काही भाकड गायी असतील, म्हशी असतील, पुष्कळची संख्या कमी झाली. ट्रॅक्टरायझेशन झालं, बैलांची संख्या पण कमी झाली. होल्डिंग कमी होत गेलं. पूर्वी 25-30 एकर जमीन असेल त्याच्याकडे 1.5-2 एकर वावर आला, त्याला बैल जोडी ठेवणं पण अवघड व्हायला लागलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम थोडासा झाला की केमिकल फर्टिलायझरवर शेतकरी जास्त अवलंबून राहिला. पूर्वी जे काही शेणखत टाकलं जायचं आणि त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीमध्ये मेंटेन व्हायचा. हळूहळू असं झालं की हे युरिया वगैरे वाढत गेलं, आणि म्हणून त्याच्याने तर युरिया वाढवला किंवा केमिकल फर्टिलायझर वाढवलं म्हणून कार्बन कमी झाला असं नाही, तर ऑर्गॅनिक कमी झालं म्हणून ऑर्गॅनिक कार्बन कमी झालं, एवढंच. कौसडीकर सरांना माझा प्रश्न आहे की मध्ये आम्ही बोरकर साहेबांनी आम्ही इथं कृषी विभागात बसलो तर याच संदर्भात चर्चा चालली होती. नॅनो युरिया किंवा नॅनो DAP, आता शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की आम्ही 5-5 पोते टाकून काही फरक पडत नाही, आणि ही अर्धा लिटरची किंवा 1 लिटरची बॉटल काय करणार आहे.
तर नॅनो युरिया असेल किंवा नॅनो DAP असेल, हे सर कितपत आपल्याला फायदेशीर आहे? आणि दुसरं, आता याचा तर अवशेष येण्याचा प्रश्न नाही, परंतु याचा वापर करावा का? आणि ते म्हणजे आपण 100 किलो युरिया आणि 1 लिटर नॅनो युरिया याच्यामध्ये काय डिफरन्स असेल, नेमकी काय म्हणजे तंत्रज्ञान काय आहे? प्रश्न असा आहे, सर उद्देश सगळ्यांचा एक आहे की 17 अन्नद्रव्य पिकाला मिळाले पाहिजे. जसं आता आपण म्हणतो की अनेक पदार्थ करायचे, प्रोटीन्स मिळण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, तसं हे अन्नद्रव्य मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रकार हे आपल्यासमोर आहे. म्हणजे सेंद्रिय प्रकार असू द्या, केमिकल असू द्या, नॅनो असू द्या, चिलेटेड असू द्या, असंख्य असे जवळपास वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं तयार केलेले अन्नद्रव्य. उद्देश एकच आहे की अन्नद्रव्य पुरवठा करणे आणि त्याची कार्यक्षमता वाढवणे. मग कार्यक्षमता वाढवणे ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस भाग येतो की नॅनो. मुळात मेटल्सचे जे नॅनो आहेत याचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीनं दिसून येतात. कारण ज्याला म्हणतो आपण साईट स्पेसिफिक, टार्गेट ओरिएंटेड, जिथं पाहिजे तिथंच ते दिलं जातं आणि त्याचं शोषण जे आहे हे चांगल्या प्रकारे होतं. हा नॅनो फर्टिलायझर देण्यापाठीमागचा उद्देश आहे. म्हणून गरज भागवणे, तर गरज पिकाची जी आहे ते 90% तर जमिनीतूनच भागते. जे काही राहिलेली आहेत त्यासाठी आपण बाहेरून प्रयत्न करतो केमिकल्सच्या माध्यमातून. पण हे योग्य वेळेला देणं, कारण आज नॅनोचे काही ठिकाणी प्रयोग खूप सुंदर रिझल्ट्स आहेत, ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्सचे नॅनो केलेले आहेत, म्हणजे कॅटायन्सचे नॅनो केलेले आहेत. युरिया जे आहे CONH2 याचं नॅनो केलेलं आहे त्या मॉलिक्यूलचं. तो थेट न्यूट्रियंट नाही आहे. त्याच्यामुळं संभ्रम निर्माण झालेले आहेत की याचा उपयोग होतो की नाही होत. नायट्रेट नॅनो किंवा अमोनियम नॅनो करून नायट्रोजन देणे आणि युरिया करून देणे याच्यात फरक आहे. म्हणून आता DAP झालं नॅनो करून दिले, त्याच्यामध्ये अमोनियम एक घटक आहे आणि फॉस्फरस हे वेगवेगळे आहेत. हे जनरली आपण म्हणतो की 2 अन्नद्रव्य आहेत. याचा परिणाम तुम्हाला जास्त पद्धतीनं दिसून येऊ शकतो. पण गरज भागवण्यासाठी जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे फ्रिक्वेंट ॲप्लिकेशन आणि प्रत्येक ग्रोथ सेन्सिटिव्ह स्टेजेसला ॲप्लिकेशन हे देणं गरजेचं आहे, तरच त्याचे रिझल्ट येऊ शकतात. अन्यथा तसं गरज भागवायची म्हणलं तर नॅनोमुळं काही गरज भागणार नाही आहे. त्यामुळं आपण जे सेंद्रिय पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अन्नद्रव्य जमिनीतून देणार आहोत तेच आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी ठरतील. धन्यवाद सर. पूरक म्हणून नॅनोचा वापर करायला हरकत नाही.